शिष्यांच्या समवेत आलेल्या विवेकानंदांनी आपल्या पायीच्या खडावा प्रवेशद्वारी काढल्या. रवी वर्मा त्या तेजपुंज व्यक्तिमत्वाकडे भारल्यासारखा पाहत होता. व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी, भारल्यासारखा म्हणजेच इम्प्रेस्ड होऊन. रवी वर्मानं आनंदभरीत अंतःकरणानं जमिनीवर गुडघे टेकले आणि आपलं मस्तक विवेकानंदांच्या गुलाबी चरण कमलांवर ठेवलं. अंतःकरण म्हणजे माइंड, मस्तक म्हणजे हेड, चरण कमल म्हणजेच पाय, लेग्स. विवेकानंदांनी प्रेमभरानं रवी वर्म्याला उठवलं. ते म्हणाले, राजेसाहेब, आम्ही शिकागोहून आलो आणि त्या दिवसापासून तुमच्या भेटीची उत्कंठा लागली होती. उत्कंठा म्हणजे एक्साइटमेंट. स्वामीजी, आपण आज्ञा केली असती तर मी आपल्या सेवेसाठी आलो असतो. आज्ञा म्हणजे ऑर्डर, सेवेसाठी म्हणजेच ऍट सर्व्हिस. स्वामीजी प्रसन्नपणे हसले. प्रसन्नपणे म्हणजेच हॅपीली. ते म्हणाले, राजे. त्यांना थांबवत रवी वर्मा म्हणाला, स्वामीजी, आता मला कोणी वडीलधारं उरलं नाही. वडीलधारं म्हणजेच एल्डरली. ती माणसं मला कोच्चू म्हणून हाक मारीत असत. गमावलेली सारी माणसं आपल्या रूपानं मिळाल्यासारखं वाटतं हो. ठीक आहे कोच्चू, आम्ही कधी आपणहून परस्थांच्या घरी अनाहूतपणे जात नाही. परस्थांच्या म्हणजेच स्ट्रेंजर्सच्या, अनाहूतपणे म्हणजे अनइन्व्हायटेड. तो आमचा स्वभाव नाही ना तो आमचा धर्म. म्हणूनच मी म्हटलं, आपण आज्ञा केली असती तर मी आपल्या दर्शनासाठी आलो असतो. नकारार्थी मान हलवत स्वामीजी म्हणाले, नाही कोच्चू, तुम्ही चित्रकलेचे खरे राजे आहात. आम्ही हिंदू धर्माबद्दल फार तर या देशात आणि परदेशात व्याख्यानं दिली असतील, पण जेव्हा मी भारतात आलो तेव्हा आमची दैवत घरोघरी पोहोचवल्याचं पाहिलं आणि त्याचमुळं तुमचं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी अनाहूतपणे तुमच्या दारी आलो आहे. अभिनंदन करण्यासाठी म्हणजेच कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी. स्वामी विवेकानंदांच्या बोलण्यानं रवी वर्म्याचं भान हरपत होतं. काही न बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. अश्रू म्हणजेच टीयर्स, ओघळणं म्हणजेच ट्रिकल डाऊन. शब्दांचं भान त्याला उरलं नव्हतं. भान म्हणजे अवेअरनेस. ते घायाळ रूप पाहून स्वामीजींनी रवी वर्म्याला मिठीत घेतलं. घायाळ म्हणजे इंजर्ड. मिठीत घेणं म्हणजेच टू हग. ते आपल्या मृदू आवाजात म्हणाले, कोच्चू, बेटा सावध हो. कलावंतानं भावनेच्या आहारी जरूर जावं, पण विवेकाचं भान कधी विसरू नये. विवेक म्हणजे इंटेलेक्ट किंवा इंटेलेक्च्युअल पॉवर.